नमस्कार. शासकीय धान्य गोदाम हमाल पंचायत महाराष्ट्र राज्य हमाल मापाडींच्या वतीने 1 दिवस काम बंदची हाक दिली आहे. आज दिनांक 10 जानेवारी रोजी हा बंद पुकारला आहे. गेल्या 6 महिन्यापासून पगार न झाल्याने हमाल हवालदिल झाले आहेत. तसेच बीड शहर गोदामातील हमालांना बेकायदेशीररित्या कामावरून कमी केल्याने त्यांना तात्काळ कामावर घेण्यात यावे व माथाडी मंडळाने नियुक्त न केलेल्या कामगारांकडून काम करून घेतल्याने संबंधित नियुक्त कामगारांचे आर्थिक गळचेपी होत असल्याने त्यांना त्वरित कामावर घेण्याच्या सूचना द्याव्यात अशी विनंतीही करण्यात आलेली आहे. तसेच लवकरात लवकर आमचे पगार करावेत अशी विनंती देखील झुंज मराठीशी बोलताना त्यांनी दिली आहे. यावेळी दत्ता चौधरी, योगेश घावटे, प्रवीण कर्डिले, जालिंदर राऊत, संदीप पवार, अंकुश खिळतकर, संतोष शिरोळे, अध्यक्ष सोनवणे, रवी दिवटे आदी सर्व हमाल मापाडी उपस्थित होते. काय सांगणार आहेत आपण? 1 दिवसाचं आंदोलन केलेलं आहे आणि काम बंद केलेलं आहे. काय मागण्या आहेत आपल्या? मी दत्ता चौधरी, शासकीय धान्य गोदाम कडा इथं कार्यरत आहे आणि माझे सहकारी आम्ही सगळेच आज काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे. आमचा ऑगस्ट पासून 5 महिन्याचा पगार झाला नाही आणि 2012 पासून आमचं जे फरक बिल आहे ते पण मिळलेलं नाही. त्यासाठी आज 1 दिवसाचं काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे. आमचे अध्यक्ष श्री घाया साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजचं काम बंद आंदोलन आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही पूर्ण जिल्ह्यानेच काम बंद आंदोलन ठेवलेले आहे. त्यात आमच्या कडा गोळांचा पूर्ण सहभाग आहे. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील. तरी पण शासनाने याची दखल घ्यावी आणि आमचं त्वरित पगार करण्याची विनंती करत आहोत. मी संदीप पवार, शासकीय धान्य गोदाम कडा इथे कार्यरत आहे. शासनाने आमचं 5 महिन्यापासून पेमेंट बाकी ठेवलेलं आहे. तर शासनाला विनंती आहे की आमचं पेमेंट लवकरात लवकर जमा करावं. आमचा उदरनिर्वाह या गोडाऊनवर चालतो. धन्यवाद. तरी मी शासनाला पुन्हा विनंती करतो की आमचे पगार लवकरात लवकर करावेत.